मी डॉक्टर चंडालिया. हा आमचा पेशंट विशाल विजय कुमारजी बोथरा, वय 32, राहणार वैजापूर. 16 नोव्हेंबरला रविवारी दुपारी 12-12:30ला इमर्जन्सी बेसिसवर त्याला आम्ही इथे चेक करण्यासाठी तो आला होता. त्याचा नायलॉन मांज्याने गळा चिरल्या गेला होता आणि ती जखम इतकी खोल होती की त्याच्या श्वासनलिकेला इजा झाली होती. त्याची स्वर ग्रंथी व्होकल कॉर्ड्स त्याही कट झालेल्या होत्या आणि तिथे हायोइड बोन असतं तेही फ्रॅक्चर झालेलं होतं. त्या व्यतिरिक्त त्याचे सगळे दोन्ही साईडच्या स्ट्रॅप मसल्स म्हणजे जे मानेशी मुवमेंट करणारे जे स्नायू आहेत ते पण कट झाले होते. सुदैवाने त्याची सगळ्यात मोठी रक्तवाहिनी जी मेंदूकडे जाते, कॅरोटिड व्हेसल म्हणतो, ती कट झाली नव्हती, पण ती 1 मिलीमीटर जस्ट वाचली होती. त्यामुळे सुदैवाने तो वैजापूरला ही कॅज्युअलिटी झाली होती. 16 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 11ला 12:15 तो इथे पोहोचला. त्याच्या सगळ्या जखमा आणि श्वासनलिकेमध्ये एक धागा लिटरली अडकलेला होता. तो धाग्याला आपण छेडछाड न करता त्याला प्रॉपर टाईट ड्रेसिंग देऊन IV फ्लुइड्स वगैरे चालू करून त्याला ॲम्ब्युलन्सने नाशिकला शिफ्ट केले. नाशिकला ऑलरेडी तिथे प्लास्टिक सर्जनशी चर्चा करून इमर्जन्सी बेसिसवर त्याला नाशिकला पाठवून तिथल्या खाजगी रुग्णालयात डॉक्टर सचिन वाघ डॉक्टर साहेबांनी, जे प्लास्टिक सर्जन आहे, त्याची श्वासनलिकेला व्होकल कॉर्ड्सला सगळ्यांना सुचर करून त्याचे स्ट्रॅप मसल्स रिपेअर करून त्याला एक 5-7 दिवस ॲडमिट ठेवून स्टेबल करून त्याला घरी पाठवले. पुन्हा या संक्रांतीच्या धर्तीवर अशा कॅज्युअलिटीज आता सुरू झाल्या आहेत. म्हणजे ऑलमोस्ट संक्रांतला 2 महिने बाकी असताना इतक्या मेजर इंजुरीचे पेशंट व्हायला लागले आहेत. वैजापूर काय किंवा येवला काय, सगळीकडे पुन्हा तोच इश्यू आहे. माणसांबरोबर पशुपक्ष्यांनाही ते घातक आहे. असा नायलॉन मांज्याचा वापर आयडियली सगळ्यांनी टाळायला हवा. विकणाऱ्यांनी पण नको विकायला, वापरणाऱ्यांनी पण नको वापरायला. आणि बेसिकली विशालदादाचं नशीब फार चांगलं आहे की तो वाचला. प्रत्येक वेळेला रविवारी सगळ्या गोष्टी 11th आवरला अवेलेबल होतीलच असं नाही, पण देव तारी त्याला कोण मारी या तत्वावर तो तर बरा झाला. पण प्रत्येक वेळेला जर अशा मेजर इमर्जन्सीज घडत राहिल्या तर कधी कधी ते एखाद्याच्या जीवाशी येऊ शकतं, त्याची पूर्ण फॅमिली याच्यात डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे आपल्या माध्यमातून संक्रांत सुरू होण्याआधीच आपणा सर्वांना मी विनंती करतो की नायलॉन मांज्याचा वापर टाळावा. माझे नाव संकित विजयकुमारजी बोथरा. हा माझा भाऊ आहे विशाल विजयकुमारजी बोथरा. 16 तारखेला रविवारी वैजापूर येथे भैयाचा ॲक्सिडेंट झाला होता. नायलॉन मांज्यामुळे त्याचा गळा कापला गेला होता. ती इंजुरी एवढी डीप होती की त्याच्या श्वासनलिकावर पण धक्का लागला होता. तर आम्ही येवल्याला आलो. चंडालिया सरांनी प्रॉपर ट्रीटमेंट दिली. याच्यामुळे आम्ही नाशिकला गेलो. त्यांनी सजेस्ट केलं की नाशिकला जा, शताब्दी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सचिन वाघ म्हणून सर आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी ट्रीटमेंट केली. आता तो बरा आहे, पण त्याचा आवाजाला अजून पण थोडं प्रॉब्लेम आहे. कमी आवाज येतोय, बोलता येत नाही. फक्त एवढी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की नायलॉन मांजा आता यूज करू नका, कारण ही इंजुरी तर झाली, परत कोणाला तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांना होऊ नये हे लक्षात ठेवा.